200 किलोमीटरचा प्रवास आम्ही बुलेटवर करणार आहेत, जाताना आणि येताना सुद्धा. काय गाडी पळवतं यार नुसतं. आणि बघा पावसाचं आगमन झालेलं आहे. पावसात बसून प्यायला बापू बघा तुमच्या समोर काय म्हणतोय. तर आज आहे सोमवार, म्हणजेच माझा उपवास. सो मी दुसरा काय नाश्ता नाही करू शकत, त्यामुळे शेक घेते आणि दिवसभर शेकवर राहणार आहे मी. बिकॉज आता मी डाएट चालू केले. आणि हा बघा आम्ही चाललोय फणस घेऊन. असं वाटतं असेल कोकणमध्ये आलोय. बाकी टोक कसे आहेत, सरळ आहेत. मागच्या वेळी बघितलं नव्हतं आपण तिकडे घेताना. आज आम्ही निघालोय गावाकडे आणि ते पण बुलेटवर. म्हणजे जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास आम्ही बुलेटवर करणार आहेत, जाताना आणि येताना सुद्धा. आणि ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं सकाळी 6 वाजता, पण भैयाने लेट केला, त्यामुळे आता आम्हाला 8 वाजलेत निघायला. आणि हा मला 6ला उठवणार होता, उठवलं 7ला. मग आवरायला तर 8च वाजणार ना मला. आणि आता ऊन वगैरे होणारच आहे, त्यामुळे माझी हालत अशी होणार आहे ना गाडीवर. मी फर्स्ट टाईम बाईकवरती प्रवास करते, ते पण एवढा लांबचा. 200 किलोमीटर का 250? बापरे, 250 किलोमीटरचा प्रवास आहे. चलो, त्यात मला फणस घेऊन बसायचं आहे गाडीवरती. खरं तर ना मला 2 व्हीलरचा प्रवास अजिबात आवडत नाही, पण आज मी एवढ्या एक्साइटमेंटने आलेली. म्हणजे मला जाताना शूट करायचं होतं, पण याने करूया म्हणत मला इतक्या दूर आणले. आता सगळं अवतार पण खराब झालं आहे. बघू आता कसं होते. आणि याला बघा, माझ्यापेक्षा जास्त शूट त्याला त्या बुलेटचं आणि हेल्मेटचं करायचं आहे. आत्ता फायनली शूट झालेलं आहे माझ्या मनासारखं. आणि फोटोज तुम्हाला बघायचे असतील तर इन्स्टाला जाऊन जरूर बघा, कारण आज मला खूप जास्त आवडलेत ते. शूट पुरतं मी घरून एवढी छान तयार होऊन आलेली, पण ऊन इतकं आहे ना, पूर्ण टॅन होऊन जाते, म्हणून आता हे पूर्ण पॅक होऊन जाणार. गाडी पळवतं यार नुसतं. हा पळवते पण मी मागे अशी झुकत होती. आणि लवकर उठलं असतं, गरम लागलं असतं, आता ऊन पडलं, मग आता काय करू. माझा अक्षरशः तोल चाललेला माहिती आहे का. 100च्या स्पीडने हा गाडी घेतोय. माझी मान पाठ सगळंच गेलं. म्हणजे हेल्मेट घे, हेल्मेट आम्हाला घ्यायचं नव्हतं. हेल्मेट तुझ्या हेल्मेट मग माझी मान अशी तिरकी होते. हेल्मेट घेतलं असतं ना दुसरं, कम्फर्टेबल आलं असतं. मान दुखते तुझ्या हेल्मेटलाच, माझी मान दुखायला लागली. दुसरंवालं हेल्मेट छोटं तुझ्यासाठी. त्यामुळे आता आम्ही रहिमतपूरमध्ये थांबलोय इथे उसाचा रस प्यायला. काकांनी बघा केवढा मोठा ग्लास तर दिलाय. ग्लासमध्येच गार झालं पाहिजे माणूस. बघा माझा अजून सुरू व्हायच्या आधीच आता संपला पण. बकासूर. हे डायरेक्ट हे काढते त्याशी फोडून हे केलेलं. काकांचा उसाचा रस इथं खरंच खूप भारी असतो. आम्ही रहिमतपूर मार्केट चालतो पण नेहमी इथं उसाचा रस पितो. आणि त्यांच्याकडे सेंद्रिय गुळ पण असतो, तो पण घेतो. आणि हा आमचा सेकंड टप्पा होता. आता इथून आम्हाला नॉनस्टॉप जायचं आहे. सो आपल्या बुलेटचं पूजन पण करायचं आहे, तर त्यासाठी जाताना मीच पेढे नेते आहे, कारण गावात तर भेटत नाही. सो पप्पांना परत दुसऱ्या सिटीत जावं लागेल, म्हणून जाता जाता मीच घेते आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो घरात. पूर्ण पाय येत नाही तिथे. पाय नाही दाखवायचं, मी बोलताना दाखवायचं. आता 1:15 वाजले. सकाळी आम्ही 8:15ला घरातून निघालेलो. 5 तास लागले आम्हाला यायला. आणि एवढं भयंकर ऊन तर पडलंय बघा, असं डोकं गरम झालंय आता. बघा ना, मी थोडंसं झोपली होती, पण माझी झोप पावसाला बघवली नाही. आणि आता अचानक पावसाला चालू झाला. मी आले आणि बघा पावसाचं आगमन झालेलं आहे. केवढा जोराचा पाऊस यायला.
माणूस बसण्यासाठीच येतो. पण बसायला माणसाला भरपूर ठिकाणी जागा असते, इथं येऊन बसायचं तर बरं. चाय बापू चहा घ्या. बापून जाईल घ्या तुम्ही हाय अजून माझं करायचं आहे हे जरा हो. काळा नाही का? जरा मी काय घेतो नक्की घे. हो गावाकडचा पाऊस आणि चहा सुख आहे ना भैया. काय पावसात बसून गेलाय तू जाणार बाहेर. पावसात बसून प्यायला. हा बापू बघा तुमच्या समोर काय म्हणतोय. त्यांना नाही चहा तुझं ते चार कसं दिसते पुण्या लाईन येईल. मी येण्याचं मेन रिझन म्हणजे बुलेट घेतल्यापासून गावाकडे येणंच झालं नव्हतं. सो घरासमोर बुलेट पूजन पण झालं नव्हतं, तर ते घेऊन आलो होतं आम्ही. आणि त्यानंतर इथे एक बाळूमामाच्या आरतीचं इन्व्हिटेशन पण आहे मला, तर तिकडे जायचं आहे. आणि आता बायका आल्यात ते गाडी पूजनासाठी. म्हणजे खूप आधीच बोलवले, पण पाऊस चालू होता त्यामुळे पूर्ण अंधार झाला त्याला. ते काय तिथे दोन्ही पण बांधा की एक स्वामीच्या पायावर नाही. पाऊस पण खरा खुरा पाऊस आला. सो आता आम्ही निघालो आहे आमच्या इथून 10 किलोमीटरवर असलेलं गाव कोळ्याला. तर तिथे बाळूमामांची आरती आहे, जी की दर अमावस्येला असते. आणि गेल्या महिन्यात पण मला इन्व्हिटेशन दिलं होतं त्यांनी आरतीसाठी यायला, पण त्यावेळेला पण कामामुळे नव्हतं येता आलं. तर ह्या वेळेला जरूर या असं त्यांचं आग्रहाचं आमंत्रण होतं. आणि बाळूमामाची आरती आहे तर नाही म्हणूच शकत नाही. सो आम्ही निघालो आहेत आता तिकडे. चलो. तर थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचलो आणि जवळपास सगळे लोक जमा पण झाले होते. आणि मी गेल्यानंतर थोड्याच वेळात आरती पण चालू झाली. आणि खरंच इतकं भारी वाटत होतं ना की बाळूमामांच्या आरतीचा मान आपल्याला भेटतो तसं. आत्ता आम्ही जाऊन आलो आहेत आरतीला. आणि एक तर आल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू होता. म्हटलं आता कसे जाणार आहेत काय माहीत नाही. आणि कार पण आणली नव्हती ना, आम्ही 2 व्हीलरवर आलो आहे. सो 2 व्हीलरवर जावं लागणार होतं. पण बघा देवाच्याच मनात होतं. सो जायच्या टाईममध्ये पाऊस पण उघडला आणि व्यवस्थित पोचलं वगैरे. छान आरती वगैरे पण झाली. आणि आश्चर्याचं म्हणजे ना, हे आत्ता नवीन झालेलं मंदिर आहे. एक वर्षापूर्वी झालेलं आहे, पण रिस्पॉन्स तुम्ही बघताय 3 ते 4 हजार लोक होते. आता तिथं मंदिराचं कळस बांधणीचं वगैरे पण काम चालू आहे. सो मोठं छान असं प्रशस्त करणार आहेत. बट खूप छान अरेंजमेंट केली आहे त्यांनी. आणि खूप दूरदूरून म्हणजे भाविक पण तिथे येत आहेत, कारण आमच्या भागामध्ये कुठेच बाळूमामाचं मंदिर नव्हतं. आणि तो इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी भक्तांसाठी तिथं ते तयार केलं. त्यामुळं खरंच खूप छान केले. त्याच्यात पण जागा एका व्यक्तीने डोनेट केली आहे. म्हणजे बघा बाळूमामाचे भक्त केवढे आहेत इकडे. खरं माझं भाग्यच समजतं की मला बाळूमामांच्या आरतीचा मान मिळाला. तर ब्लॉग पण मी आता इथेच एंड करते आहे, कारण आम्ही उद्या परत रिटर्न जाणार आहेत. आज आलोत आणि उद्या परत रिटर्न जायचं आहे, त्यामुळे अशी हालत होणार आहे ना. सो आता मी आराम करणार आहे आणि ब्लॉग मी इथे एंड करणार आहे. तर भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.